नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण आजचा जो आपला घटक आहे त्या घटकाचं नाव आहे सागर जलाचे गुणधर्म। प्रकरण क्रमांक 6, सागर जलाचे गुणधर्म। आता इथे सागर याचा अर्थ असा की समुद्र, परंतु आता जसं आपल्याकडे अरबी समुद्र आहे, परंतु सागर सुद्धा एक शब्द वापरला जातोय। जसं हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, म्हणजे सागर याचा अर्थ समुद्र, अथांग अशा प्रकारचा तो एक समुद्र। मग या सागर जलाचे जे काही गुणधर्म आहे ते काय आहेत ते आपण या तासिकेमध्ये पाहतोय। कारण आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त साठा कशाचा असेल तर तो म्हणजे पाण्याचा। आणि जो काही भूपृष्ठभाग आहे हा भूपृष्ठभाग हा अतिशय कमी आहे ही आपण सर्वजण ज्ञात आहोतच। मग आता या ठिकाणी जो काही पाण्याचा साठा आहे तो साठा जो काही मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये त्या पाण्याची जी चव आहे त्या चवीचा जर विचार केला आपण, काही ठिकाणी पाणी खारट असतं, काही ठिकाणी पाणी गोड असतं, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे की प्रश्न असा आहे की हे जे सागर जल आहे या सागर जलाचा सर्वात मोठा जलसाठा हा कोणत्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला जे द्यायचं असेल, म्हणजे जे आपण या ठिकाणी पॅसिफिक महासागर, या पॅसिफिक महासागराचा जो काही जलसाठा आहे हा सर्वात मोठा आहे। त्याबरोबरच म्हणजे आपण जर जगाचा नकाशा पाहिला तर आणि पॅसिफिक महासागराचा जर विस्तार पाहिला तर खूप मोठा विस्तार आहे, आणि म्हणून या पॅसिफिक महासागराचा जलसाठा सर्वात मोठा आहे। त्याचबरोबर आणखी एक प्रश्न इथे दिला आहे की सागर जल खारट का असते। आता सागर जल खारट का असते हा जो प्रश्न आहे यामध्ये की भूपृष्ठावरील क्षार पाण्यात विरघळतात आणि नदीद्वारे या क्षाराचे सागरामध्ये संचयन होते, अशा पद्धतीने एक थोडक्यात त्याचं उत्तर इथे आहे। परंतु सागर जल खारट का असतं तर आपल्याला माहिती आहे की भूपृष्ठावर अनेक प्रकारचे क्षार असतात आणि हे क्षार काय होतात, पाण्यामध्ये विरघळत असतात आणि विरघळल्यानंतर नदीचा जो काही प्रवाह, नदीचं जे काही पाणी आहे या नदीच्या पाण्यामध्ये त्या प्रवाहाद्वारे ते सागरामध्ये त्याचं संचलन होत असतं। आणि ही जी क्रिया असते ही क्रिया लाखो वर्षापासून सतत चालू आहे। ज्याला बाष्पीभवन होत असतं त्यामुळे समुद्राच्या पाण्याची म्हणजे सागराच्या पाण्याची वाफ होते आणि क्षार त्या ठिकाणी राहत असतात। त्यामुळे काय होतं, त्यामुळे हे जे सागर जल आहे हे खारट झालेलं आहे। आता इथे हा नकाशा दाखवला गेलेला आहे। या संपूर्ण नकाशामध्ये हा भाग जर पाहिला तर हे संपूर्ण काही हा या पृथ्वीवर हे सगळं पाणी पाणी दिसते आणि हा एवढा भाग हा संपूर्ण भूपृष्ठाचा आहे। म्हणजे हा जो जगातील सर्वात मोठा जलसाठा जो आपण म्हणतो की पॅसिफिक महासागर, बघा इथे या नकाशामध्ये अगदी पूर्ण दाखवले, ही संपूर्ण हा पॅसिफिक महासागर आहे, हा निळ्या रंगाचा। म्हणजेच जगातील सर्वात मोठा जलसाठा पॅसिफिक महासागर।
आता इथे जमिनीच्या आणि सागराच्या तापमानामध्ये काय फरक असतो, तर जमीन आणि सागराच्या तापमानामध्ये जो काही फरक असतो त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जमीन जी असते ही जमीन बघा पटकन तापते, म्हणजे जमीन ही लवकर तापत असते आणि ती थंडसुद्धा लवकर होते, म्हणजे लवकर निवते. पाणी मात्र काय होतं, पाणी सावकाश तापतं आणि सावकाश थंड होत असतं. हा अनुभव आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा घेऊ शकतो. आणि असंही जरी समजा तुम्ही दुपारच्या वेळेला ऊन असेल, एकाच वेळेला तुम्ही सकाळी समजा एखाद्या भांड्यामध्ये जर पाणी ठेवलेलं असेल, ते पाणी किती वेळेमध्ये तापतं आणि त्याच वेळेला जमीन किती वेळ तापते ह्याचा प्रयोग आपण स्वतःही करू शकतो. कारण पाणी हे मुळात उशिरा तापणारे आणि उशिरा ते थंड होत असतं. जमीन ही लवकर तापणारे आणि लवकर थंड होणारे, हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर इथे आणखीन एक प्रश्न विचारला आहे की विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानात कोणता फरक पडत असेल, तर त्याचं आपल्याला असं सांगता येईल की विषुववृत्तापासून म्हणजे जमिनीचं तापमान जे आहे ते विषुववृत्ताजवळचं जमिनीचं तापमान 45 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि पाण्याचं तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे एकंदरीत ध्रुवाजवळ जमिनीचं तापमान हे 25 डिग्री सेंटीग्रेड आहे, तर पाण्याचं तापमान हे 2 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. आता सागर जलाचा एक जो काही गुणधर्म आहे त्या गुणधर्माच्या संदर्भामध्ये जर आपण माहिती घेतली तर तापमान हा सागर जलाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागर जलाचा जो काही गुणधर्म आहे हा तापमान हा त्या सागर जलाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याचबरोबर सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे सर्वत्र समान नसतं. सागर जलाचं जे काही पृष्ठीय तापमान आहे हे सर्व ठिकाणी समान नाही आहे. त्यामध्ये त्या तापमानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि हे सर्व त्या ठिकाणी जे काही घटक आहे इतर घटक त्या घटकावर अवलंबून असतं. त्याचबरोबर अक्षीवृत्तीय जर विचार केला तर आपण सागर जलाचं पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जातं आणि विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड, मध्य अक्षीवृत्तीय प्रदेशात 16 डिग्री सेंटीग्रेड, तर ध्रुवीय प्रदेशात 2 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असतं. तर अशा प्रकारे या तापमानामध्ये फरक पडत जात असतो. याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळं, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू याचा सुद्धा परिणाम होत असतो. म्हणजेच सागरी प्रवाह जो आहे या सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होत असतो आणि ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान हे कमी असतं, तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचं पृष्ठीय तापमान कसं असतं, वाढलेलं असतं. आता इथे तुमच्यासमोर हे एक चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे की विषुववृत्तावर सूर्याची किरणं लंबरूप पडत असतात आणि त्या ठिकाणी या सूर्यकिरणांचा सुद्धा त्यात परिणाम होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण अक्षयवृत्तीय दृष्टीने जरी विचार केला तर सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जातं आणि विषुववृत्तीय प्रदेशात जर सरासरी तापमान हे 25 डिग्री सेंटीग्रेड, मध्य अक्षीवृत्तीय प्रदेशात 16, तर ध्रुवीय प्रदेशात 2 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असतं. हा या सागर जलाचा एक गुणधर्म, महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. पण एक लक्षात ठेवायचं की तापमान हा सागर जलाचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि या सागर जलाचं तापमान जे आहे पृष्ठीय तापमान हे सर्वत्र सारखं नाही, हे आपण लक्षात ठेवा.
मग इथे तुम्हाला तोच प्रश्न विचारला गेला की सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म कोणता. सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म कोणता. तर या ठिकाणी आपल्याला या सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म कोणता ह्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर आपण सांगण्याचा प्रयत्न कराल तर आपल्याला हे सांगावं लागेल की तर सर्व ठिकाणी त्या तापमान हे सारखं नाही आहे. त्याचबरोबर अक्षीवृत्तीय दृष्टीने जरी विचार केला तर पृष्ठीय तापमान जे आहे ते विषुववृत्ताकडे कमी कमी होत गेलेलं आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड, मध्य अक्षीवृत्तीय प्रदेशात 16, तर ध्रुवीय प्रदेशात 2 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत असतं. तर अशा प्रकारे हे आपल्याला इथे सांगता येईल. परंतु महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे तापमानामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. तापमान सर्व ठिकाणी सारखं नाही. आता हे सागर जलाचं जे काही तापमान आहे सर्वत्र समान असते का. नाही. त्या प्रश्नाचं आपण उत्तर नाही असंच देतोय. सागर जलाचे तापमान वेगळ्या अक्षीवृत्तीय भागात तसेच वेगळ्या ऋतूमध्ये खोलीनुसार कसं बदलतं त्याची सुद्धा एक आकृती आपल्याला दिली आहे की हे जे तापमान असतं ते तापमान वेगळ्या पद्धतीने कसं बदलतंय हे आपण पाहतोय. आता इथे तुमच्यासमोर ही आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये खोलीनुसार त्याचं तापमान दाखवलं गेलेलं आहे. जसं 500, 1000 आणि 1500 मीटरवर त्याचं तापमान किती आहे हे आपण पाहतोय. एका बाजूला खोलीमधलं तापमान जे आहे ते इथे दिलेलं आहे. इकडे वरती सेंटीग्रेडचं तापमान दिलेलं आहे आणि 0 डिग्री, 5 डिग्री, 10 डिग्री, 15 डिग्री आणि 20 डिग्री. आता ही जी खोली जी आहे ही काय कशामध्ये दाखवली गेली आहे. ही मीटरमध्ये दाखवली. 0 पासून 500 मीटर, 1000 मीटर, 1500 मीटर आणि 2000 मीटर हे उच्च अक्षीवृत्तीय भाग आहे. हा इकडे मध्य अक्षीवृत्तीय भाग दाखवला आहे. इकडे उष्णकटिबंध आहे आणि इकडे स्थायी जलताप उतार आहे. तर अशा प्रकारे या नकाशावरती काही सुद्धा आपल्याला प्रश्नसुद्धा दिले गेलेले असतात आणि ती प्रश्न आपण सोडवायचे आहेत. आता इथे हा जो उच्च अक्षीवृत्तीय प्रदेशाचा भाग आहे आणि सागरजल तापमानाच्या आलेखावरून कशा पद्धतीने दिसतंय ते इथे या आलेखामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. आता इथे किती खोलीनंतर सागर जलाचं तापमान स्थिर राहतं असा एक प्रश्न आहे. तर पृष्ठभागापासून 200 मीटर खोलीवर सागर जलाचं तापमान सर्वत्र स्थिर राहताना दिसतंय. म्हणजे पृष्ठभागापासून 200 नव्हे 2000 मीटर पृष्ठभागापासून 2000 मीटर खोलीवर सागर जलाचं तापमान सर्वत्र स्थिर राहताना दिसतंय. म्हणजे हा जो इथे पिवळ्या रंगामध्ये 2000 हे अंक दाखवला गेलेला आहे. तर या ठिकाणी हे तापमान स्थिर आपल्याला राहताना दिसतंय सागर जलाचं तापमान. त्याचबरोबर इथे आणखी एक काही प्रश्न विचारले की उष्णकटिबंधातील सागर जलाचं कमाल तापमान किती आहे. म्हणजे ही जी आकृती आपल्या पुस्तकातली ही आकृती आपल्या समोर आहे असं गृहीत धरून आम्ही पुढचा प्रश्न विचारतोय की उष्णकटिबंधातील सागर जलाचं कमाल तापमान किती आहे आणि हे तापमान 500 मीटर खोलीवर किती झालेले आहे. तर उष्णकटिबंधातील सागर जलाचं जे काही तापमान आहे हे तापमान 180 सेंटीग्रेड म्हणजे इथे 18 अंश 180 नाही 18 अंशावर घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे प्रत्यक्षात जर आपण नकाशा जर पाहिला तर ते आपल्याला आपण समजू शकतो की हा जो भाग आहे इथे उष्णकटिबंधीय भाग दाखवला गेला की इथे 18 अंशावर इथे भाग घेता येईल आपल्याला 18 अंश. आणि हे तापमान 500 मीटर खोलीवर किती झालेले आहे तर ते 11 अशा पद्धतीने हाही आपल्याला म्हणजे इथे 11 येईल या भागामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मध्य अक्षीवृत्तीय प्रदेशात सागर जलाचं तापमान समुद्र सपाटी जवळ किती आहे.
तर आपल्याला त्याचं अपेक्षित उत्तर त्या याच्यावरून लिहिता येईल, ते म्हणजे 14 अंश एवढं लिहिता येईल. आणि हे तापमान 1500 मीटर खोलीवर किती झालेलं आढळतं? तर 1500 मीटर खोलीवर जर पाहिलं आपण, तर 5 5 5 डिग्री 5 अंश एवढं दिसेल आपल्याला. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकता, की जो इथे आलेख दाखवलेला आहे त्या आलेखावरून हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथे आणखी एक प्रश्न दिलेला आहे, की उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा तापमान आलेख काय सांगतो? खोलीनुसार त्याचं तापमान 500, 1000 व 1500 मीटरवर किती आहे? आता इथे सर्वत्र एक समान अशा पद्धतीने नाही आहे, स्थिर झालेलं आहे. 4 अंश आणि भूपृष्ठापासून 500, 1000 आणि 1500 अशा पद्धतीने ते मोजलं गेलेलं आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे, की जसं पुन्हा एकदा तो प्रश्न पहा, की अक्षवृत्तीय म्हणजे आलेख जो आहे हा काय सांगतोय? या प्रदेशातील सागर जलाचं तापमान खोलीनुसार 500, 1000 आणि 1500 मीटरवर किती आहे? तर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जल तापमानाच्या आलेखावरून, म्हणजे तो जो आलेख आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल, की या सागर जलाच्या तापमानावर खोलीचा म्हणजे खोलीनुसार काहीही फरक पडत नाही. ते तापमान भूपृष्ठापासून खोलवर सर्वत्र एक समान आपल्याला दिसून येतं. आणि त्या ठिकाणी ते स्थिर झालेले आहे 4 डिग्री सेंटीग्रेडला. म्हणजेच एकंदरीत पृष्ठभागापासून 500, 1000 किंवा 1500 मीटर खोल गेले तरी तापमानामध्ये फरक पडत नाही, ते 4 डिग्री सेंटीग्रेड एवढं दिसतं. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जास्त अधिक त्याचं स्पष्टीकरण करता येईल. म्हणजे किती खोलीनं जर सागर जलाचं तापमान स्थिर राहतं, तर ते 2000 मीटर खोलीवर सागर जलाचं तापमान हे सर्वत्र स्थिर आपल्याला राहताना दिसून येतं. इथे हे तापमान 1500 मीटर खोलीवर किती झालेलं आढळतं? तर 1500 मीटर खोली जेव्हा आहे तेव्हा ते तापमानामध्ये मध्य अक्षवृत्तीय भाग आहे, त्या ठिकाणी 5 डिग्री सेंटीग्रेड एवढं आढळतं. तर अशा पद्धतीने आपण या आलेखावरून जे प्रश्न दिले त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहू शकतो. आता इथे एक चित्र दाखवलं गेलं आहे, की सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, पाण्याचं बाष्पीभवन होत असतं, पाण्याची वाफ होत असते. हे चित्र इथे दाखवलेलं आहे. आणि जेव्हा या सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते तेव्हा त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी होतं, परंतु उरलेलं जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये क्षार मात्र तेवढेच राहतात. असा इथे एक भाग होता. म्हणजे बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाण्याचा खारटपणा वाढतो आणि बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते. बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त असणाऱ्या भागात सागर जल क्षारता कमी असते. म्हणजे ज्या ठिकाणी बाष्पीभवन जास्त आहे आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असतो अशा ठिकाणी सागर जलाची क्षारता कशी असते? जास्त असते. म्हणजे नद्यांचं पाणी जे असतं हे नद्यांचं पाणी गोड असतं. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांचं पाणी सागराला येऊन मिळतं आणि बाष्पीभवनाचा वेग जर जास्त असेल तर अशा ठिकाणी सागर जलाची क्षारता ही कमी असू शकते. म्हणजे नद्या जर पाणी पुरवठा जास्त होता नद्यांचा पण बाष्पीभवन जास्त आहे, म्हणजे त्या ठिकाणी सागर जलाची क्षारता कमी. परंतु जर समजा गोड्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी कमी असेल आणि बाष्पीभवनही जर कमी असेल तर मात्र सागर जलाची क्षारता कशी असते? जास्त असू शकते. म्हणजेच बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागात सागर जल क्षारतेमध्ये फारसा फरक पडत नाही. हा एक भाग याच्यामध्ये. आता इथे सागर जलाचे जे काही गुणधर्म आपण पाहतोय त्या गुणधर्मामध्ये मी जसं सागरामध्ये अनेक प्रकारचे सर्व सजीव सुद्धा असतात. जलचर, वनस्पती, मासे, खेकडे असे असंख्य अनेक सजीव असतात.
आणि हे सुद्धा जीव असतात ते मृत्युमुखी पडत असतात. परंतु ही जी अशी शक्यता असते ही फार कमी असते. वास्तविक पाहता ज्यावेळेला जे क्षारांचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणजे त्यावेळेला हे प्राणी मृत्युमुखी पडू शकतात, परंतु हे क्वचित घडत असतं. की मगाशी जो सूर्यकिरणांचा एक भाग पाहिला आपण की सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणं काय होतात, परावर्तित होत असतात आणि काही प्रमाणामध्ये सूर्यकिरणं सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी काय होतं, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता ही कमी होत जाते आणि त्यामुळे सागर जलाच्या तापमानामध्ये 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. म्हणजे 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र सारखं आढळतं. म्हणजे आपण जर एक पाण्याचा जर एक भाग पाहिला, समजा आपलं एखादं भांडं जरी पाहिलं किंवा एखादा उन्हामध्ये जर असेल एखादा मोठा टीप वगैरे, तर वरचं जे पाणी असतं ते खरं म्हणजे जास्त गरम आपल्याला दिसून येईल. परंतु जसं आपण खाली खाली हात घालू तर त्यावेळेला खालचं पाणी जे असतं त्याचं म्हणजे गरमपणा हा आपल्याला कमी आढळून येईल. असा एक भाग इथे दिलेला आहे की जसं 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र सारखं होतं, परंतु 2000च्या आतमध्ये मात्र म्हणजे 500 मीटरपर्यंत जास्त आहे, 1500 मीटरच्या पेक्षा कमी झालं. तर अशा पद्धतीने या तापमानामध्ये फरक पडलेला आहे. परंतु 2000पर्यंत मात्र काही फरक 2000च्या नंतर या तापमानामध्ये फरक पडत नाही, ते सर्व ठिकाणी सारखं आढळून आलेलं आहे. आता ध्रुवीय प्रदेश जे असतात या ध्रुवीय प्रदेशाचा जर विचार केला तर म्हणजे विषुवृत्तीय प्रदेशापर्यंत सर्वत्र सुमारे म्हणजे किती 4 डिग्री सेंटीग्रेड आहे. आणि म्हणजे एकंदरीत सागर जलाची खोली जी असते या खोलीवर हे तापमान अवलंबून असतं आणि ते 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच कमी होतं. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. म्हणजे सागरजल गोठण्याचं प्रमाण हे फार कमी आहे, ते गोठत नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि विषुवृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानामध्ये काही फरक पडत नाही. आता इथे आपल्याला सांगितलं गेलं की हे ध्रुवीय प्रदेश दाखवले गेले आहेत. हा जो प्रदेश आहे ध्रुवीय प्रदेश आहे, हा सुद्धा ध्रुवीय प्रदेश आहे. आता हे इथे मध्ये हे विषुवृत्त गेलेलं आहे. म्हणजे ध्रुवीय प्रदेशापासून विषुवृत्तापर्यंत ते सुमारे 4 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत गेलं तर 4 डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे. आणि खोलीनुसार सागर जलाचं जे काही तापमान असतं ते 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच कमी होत आहे. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. आता इथे ह्या ध्रुवीय प्रदेश आणि विषुवृत्तीय प्रदेश यामध्ये तापमानामध्ये जो काही फरक आहे तो असा की तो फरक कमी आपल्याला दिसून आलेला आहे. नंतर एक भाग असा आहे की तो म्हणजे भूवेष्टित समुद्र. भूवेष्टित समुद्र आणि खुल्या भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानामध्ये भिन्नता आढळते. असा एक भाग आपल्याला इथे अभ्यासाला आलेला आहे. कारण भूवेष्टित समुद्र आणि खुल्या सागर जलाच्या तापमानात भिन्नता आढळते म्हणजे त्याचा अर्थ असा की या ठिकाणी भूवेष्टित समुद्राची क्षारता ही जास्त असल्याने या समुद्रजलाचं तापमान हे खुल्या समुद्रापेक्षा जास्त असतं. आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निम्न अक्षीवृत्तीय भाग जो असतो त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. आता भूवेष्टित समुद्र म्हणजे काय, तर आसपासच्या सभोवतालचा प्रदेश, लोक, निसर्ग, परिस्थिती असं सगळं त्या ठिकाणी असतं. भूवेष्टित समुद्र म्हणजे काय, आसपासचा जो काही प्रदेश आहे मग त्यामध्ये लोक असतात, निसर्ग आहे, परिस्थिती ही सगळी त्यामध्ये जवळपास असते. म्हणजे मॉरिशसचं बेट आहे ते त्याचा एक भाग आहे इथे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आणखी इथे एक प्रश्न असा विचारला जातोय म्हणजे आपल्याला डोकं चालवायला सांगितलं गेलेलं आहे की तळाकडील सागर जलाचं तापमान
गोठण बिंदू खाली गेले असते तर काय झाले असते? असा प्रश्न आहे की तळाकडील सागर जलाचं तापमान गोठण बिंदू खाली गेलं असतं तर काय झालं असतं? आता आपल्याला माहित आहे की 2000 मीटरची जी काही खोली दाखवली गेली, त्या खोलीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तापमान हे सगळ्या ठिकाणी सारखंच असतं आणि तो जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी गोठण्याचं जे काही प्रमाण आहे म्हणजे शक्यतो ते त्या ठिकाणी पाणी गोठत नाही. हे आपण मगाशी अभ्यासलेलं आहे की जसं 2000 मीटर खोलीवर हे तापमान नंतर मात्र सारखंच आढळतं आहे आणि त्या ठिकाणी जास्त खोलीवर गेल्यानंतर सागरजल कधी गोठत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी थोडंसं डोकं चालवता येईल. अगोदरचाच भाग आहे यामध्ये. आता इथे भूवेष्टित जो काही भाग आहे, भूवेष्टित जे काही देश आहेत, भूवेष्टित म्हणजे या ठिकाणी चारही बाजूने काय असतो, जमीन असते. चारही बाजूनी जमिनीने वेढलेला देश आहे आणि अशा देशाला समुद्र किनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. आता जगामध्ये अशा प्रकारे भूपरिवेष्टित देश आहेत, जवळजवळ 48 देश सांगितले गेलेले आहेत, लँडलॉक कंट्रीज. आता इकडे एक आकडा इंग्रजीतला आकडा 42 आहे, परंतु मराठीतला आकडा 48 आहे. आता इथे ग्रीन भाग जो दाखवलेला आहे ही भूवेष्टित समुद्राचा हा ग्रीन भाग दाखवला गेलेला आहे आणि दुसरा जो दिलेला आहे दोन इथे डावली लँडलॉक पर्पल म्हणजे निळ्या जांभळ्या रंगाने हा एक भाग दाखवलेला आहे, दुसरा भाग. तर अशा पद्धतीने या समुद्राचे भागसुद्धा या चित्रामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. आता आपल्याला काही भाग थोडासा आठवायला पाहिजे. तो असा आहे की सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते? असा इथे एक प्रश्न आहे. सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सागर जलाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त असण्याची कारणं काय असतील? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सागर जलातील क्षारांचा आपणास काय उपयोग होतो? आणि चौथा प्रश्न असा आहे की सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येतील? अशा पद्धतीने हे काही 4 प्रश्न आपल्याला जी माहितीसाठी दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते मला वाटतं आपण त्यावर चर्चा केलेलीच आहे, पण तरीसुद्धा इथे सांगता येईल की सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते? की जसं सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की ज्या काही भूपृष्ठावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्या असतात त्या जेव्हा सागराला येऊन मिळतात त्या आपल्याबरोबर अनेक प्रकारचे क्षारसुद्धा घेऊन येत असतात आणि त्यामुळे त्या पाण्याची चव ही बदलत असते. परंतु बाष्पीभवनामुळे मात्र पाण्याचा जो काही साठा असतो तो कमी होत जातो आणि त्यामुळे ते पाण्याला खारटपणा येत असतो. हे त्याचं एक थोडंसं उत्तर आपण सांगू शकतो, छोटंसं उत्तर. आता आणखी दुसरा प्रश्न काय सांगितला होता की सागर जलाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त असण्याची कारणं काय? त्यात तोच प्रश्न आहे, तेच उत्तर आहे की भूपृष्ठावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्या असतात त्या आपल्याबरोबर काय आणतात, मोठ्या प्रमाणात भूपृष्ठावर असणारे जे काही क्षार असतात ते क्षार वाहून आणतात आणि त्यामुळे सागर जलाच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे जास्त असू शकतं. तर अशा पद्धतीने आणखी एक प्रश्न विचार की सागर जलातील क्षारांचा आपणास काय उपयोग होतो आणि सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येतील? आता हे सगळं
बाष्पीभवनाची प्रक्रिया आहे, त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याचा ज्या काही नद्या आहे, नद्याचा प्रवाह जर कमी असेल तर ते पाणी आपल्याला उपयोगात आणता येतं. हा इथे एक भाग आहे. हा मागच्या जो काही आपण घटक घेतलेला आहे त्या घटकावर आधारित ते प्रश्न आहेत. आता इथे आणखी काही भाग दिलेला आहे की आपण जे अन्न खात असतो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. म्हणजे बघा, मीठ जे आपल्याला समुद्रापासून सागरापासून मीठ मिळतं त्या मिठाचा वापर आपण आपल्या अन्नामध्ये केलेला आहे. अनेक प्रकारची रसायने आहे, औषध आहे, त्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला जातो, सोडियमचा. शिवाय पदार्थ जास्त टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते. म्हणजेच मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात सुद्धा केला जातो. म्हणजे मिठाचा जो काही वापर आहे हा वापर अनेक ठिकाणी केला जातो ही आपण पाहतोय. आता या मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार हे गोळा करत असतो. आता हे मिठागर आहे, ही जी मिठागरं असतात या ठिकाणी जसं आपण समुद्रातील जे काही क्षार असतात ते क्षार गोळा करण्याचं काम करत असतो, हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. मग आता इथे एक प्रश्न असा आला की सूर्याच्या उष्णतेने सागरावर काय परिणाम होतो, हा एक प्रश्न आलेला आहे. या सूर्याच्या उष्णतेमुळे सागरावर जो काही परिणाम होत असतो त्यामध्ये जसा बाष्पीभवनाची क्रिया घडते, पाण्याचा खारटपणा वाढतो आणि सागर जलक्षारता सुद्धा वाढते. म्हणजे अशा पद्धतीने हे तीन घटक या सूर्याच्या उष्णतेमुळे सागरावर म्हणजे या तीन घटक परिणामकारक ठरतात. म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे काय काय घडतं तर बाष्पीभवन घडतं, पाण्याचा खारटपणा वाढतो आणि सागर जलक्षारता वाढते. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.